नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला आंब्याचा शिरा कसा तयार करतात याची रेसिपी दाखवणार आहे। आंब्याचा शिरा बनवण्यासाठी जे साहित्य आपण वापरणार आहोत ते आपण बघूया। त्यासाठी 3 आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट वापरणार आहे, त्यामध्ये बदाम, काजूचे गर, मनुका घेतलेले आहेत। वेलचीची पावडर मी साखरेबरोबर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे। थोडे केशराचे धागे घेतलेले आहेत। 2 कप जाडा रवा निवडून घेतलेला आहे। 2 कप साखर आणि 1 कप साजूक तूप घेतलेला आहे। आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। गरम झालेल्या कढईमध्ये रवा भाजून घेत आहे। मंद आचेवर रवा भाजून घेत आहे। भाजलेल्या रव्याचा सुगंध यायला लागल्यावर यामध्ये मी तूप घालणार आहे। हे 1 कप साजूक तूप मी रव्यामध्ये ओतत आहे। आणि तुपामध्ये रवा छानपैकी परतून घेत आहे। तुपामध्ये रवा भाजत असताना यामध्ये मी ड्रायफ्रूटही घालत आहे आणि तेही या रव्याबरोबर भाजून घेत आहे। गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी चिमूटभर मीठ घालत आहे आणि पुन्हा हा रवा मी तुपामध्ये परतून घेत आहे। तुपामध्ये रवा छानपैकी भाजलेला आहे। आता यामध्ये रव्याच्या दुप्पट 2 कप पाणी आणि 2 कप दूध एकत्र करून ओतत आहे आणि हे पुन्हा एकदा नीट ढवळून घेत आहे। आता यामध्ये केशराचे धागे घालून ते रव्याबरोबर मिक्स करून घेत आहे। रव्यामध्ये दूध आणि पाणी छानपैकी शोषून घेतलेलं आहे। मंद आचेवर कढईला झाकण लावून रवा शिजण्यासाठी ठेवत आहे। थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे। रवा छानपैकी फुललेला आहे। तर आता हा रवा मी ढवळून घेत आहे। आता यामध्ये आंब्याचा गर आहे तो घालत आहे आणि रव्याबरोबर ढवळून घेत आहे। आंब्याचा गर रव्याबरोबर एकजीव करून घेत आहे। हा शिरा बनवताना कुठच्याही फूड कलरचा वापर केलेला नाही।
आंब्याचा गर रव्याबरोबर एकजीव करून झाल्यानंतर आता यामध्ये साखर घालत आहे, वेलची पावडर घालत आहे. साखर आणि वेलची पावडर रव्यामध्ये एकत्र करून घेत आहे. साखर रव्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. तर गॅस बंद करून कढईला झाकण लावून हा शिरा मुरण्यासाठी ठेवून देत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. आपणही तो करून पहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसंच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.